दंडवत प्रणाम में ईशादिष्टि सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताई जी अमृत श्री गोपाल कृष्ण मंदिर मानव राजेश्वरम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून विद्यागुरु आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम, आदरणीय दादांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405755075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120। दंडवत हो। खडखांबुला खेळू या क्रमांक 157। खडखांबुला खेळू खडखांबुला म्हणजे मंदिराच्या सभा मंडपामध्ये अनेक खांब असतात, त्याला शिवणे याला म्हणतात खडखांबुला। म्हणजे एक प्रकारचा लपाछपीचा खेळ, याला म्हणतात खडखांबुला। नीच चांग देव भट्ट भिक्षा करून येती, झोळी दृष्टपूत करीती मग जेविती। नीच म्हणजे दररोज चांगदेव भट्ट नावाचे ते छोटे म्हणजे 11-12 वर्षाचे असतील चांगदेव भट्ट भिक्षा करून यायची। झोळी दृष्टीपूत करती म्हणजे झोळी दृष्टपूत करती म्हणजे स्वामींच्या दृष्टीसमोर ती झोळे घेऊन जायचे। आमच्यामध्ये पद्धत आहे आताही जे साधक भिक्षा मागतात ती झोळी असेल, ती झोळी आता अधिकरणासमोर दृष्टपूत करतात, नंतर उपहार दाखवतात। त्या काळामध्ये प्रत्यक्ष स्वामी होते, मग स्वामींच्या समोर ती झोळी घेऊन जायची। स्वामी तिला असे बघायचे, दृष्टपूत का करत असत। मला कोणी प्रश्न विचारला होता, म्हटले बाबा आपण उपहार का दाखवावा। दृष्टपूत करण्यापाठीमागे 2 कारण आहेत। एक पहिलं कारण असं की आपल्याला परमेश्वराने सांगितलं, जे काही तो पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तदम भक्त पहृत मश्नामी प्रयतात्मना। म्हणजे पत्र पुष्प फल पाणी जे काही आहे ते पहिलं माझ्या ठिकाणी अर्पण कर, मग तू खा। पहिलं हे कारण म्हणजे जे पहिलं आहे ते देवाला दिलं पाहिजे, म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे। काही धान्य नवीन राशी आली, आपण पहिली मंदिर असेल मार्ग असेल आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे किंवा देत असतात। नवीन नाही का धान्य आपल्या ठिकाणी येतं की आपण पहिलं त्यातला काही भाग हा मार्गासाठी आपण ठेवला पाहिजे, किंवा आपल्या गावामध्ये मंदिर असेल त्या मंदिरात आपण ते दिलं पाहिजे। का तर पहिली राशी ही देवाला, म्हणजे पहिली सत्ता कोणाची आहे, पहिली सत्ता ही परमेश्वराचीच आहे ना, कारण सृष्टीच परमेश्वराने केली। पहिली सत्ता कोणाची, परमेश्वराची, नंतर आपली। पण आपण काय म्हणतो, पहिली सत्ता माझी मग देवाची। काय काय लोक म्हणतात देवाने काही दिलं नाही, हे सगळं मीच कमवतो, मीच निर्माण केलं, मी सगळं कमवतो। अरे बाबा कष्ट जरी करत असला, प्रयत्न जरी करत असला, पण निर्माण कोणी केलं, सगळं परमेश्वरानेच केलं। काय काय लोक म्हणतात ना, आम्ही कमवायचं, यांना काही फुकट आहे का भिक्षा वाढायला। म्हणजे बाबा लोकांना काही कामं नसतात, आम्ही राबराब राबायचं, आम्ही यांना द्यायचं का। नियमच दिलेला आहे, तुम्ही जे काही कमवता ते ईश्वरासाठी अर्पण केलं पाहिजे। शास्त्रामध्ये सांगितलं, चांगदेव भट्ट जो दृष्टपूत करती पहिलं देवाला अर्पण कर। दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे कारण आहे की ती जी पदार्थ बनवत असताना जी काही हिंसा होते, तुम्हाला माहिती आहे का कोण कसं स्वयंपाक करतं, कोण कसं करतं। आता काही तमतम रागामध्ये करतात, काही राजसपणामध्ये करतात, अनेक प्रकारचे दोष असतात, ते दोष सुद्धा त्या अन्नामध्ये उतरत असतात। आणि म्हणून आपण जर तो उपहार, आता प्रत्यक्ष काही परमेश्वर आहेत का, आता परमेश्वर नाही आहेत, आता त्याची जी विशेष आहे परमेश्वराच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेले विशेष आहे, किंवा जी स्थानं आहेत, आपण स्थानाला उपहार दाखवतो, किंवा आपल्या घरी देवपूजा असेल आपण त्याला उपहार दाखवतो,
कशामुळे की जे काही रजतम आहे, जे काही दोष आहेत ते निघून जाऊन तिथे सात्विकता आली पाहिजे. ज्या ठिकाणी परमेश्वराची दृष्टी पडते ना त्या ठिकाणी सात्विकता येत असते. म्हणजे आपण नाही का म्हणत राजस तामस ही जी अन्न आहे आपण ते सात्विकतेने स्वीकार करून घ्या असे आपण देवाला उपहार दाखवतो आणि घास मोडत असतो. मला कोणी म्हटले बाबा उपहार दाखवा का, म्हटलं दाखवावा. कारण की उपहार दाखवणे ही भावरूप क्रिया आहे आणि मनुष्य वेशाची निमान आहे. आपण उपहार दाखवलाच पाहिजे. तर काही काही भागामध्ये पद्धती फक्त उपहार नेऊन तिथे ठेवतात आणि संकल्प सोडतात आणि एक गाठी स्मरण करतात, घास मोडत नाही. परंतु जो ग्रस्तानुयायी आहे त्याने मात्र घास मोडलीच पाहिजे. कारण की तुमची तेवढी पात्रता नाही केलं की तुमचं देवाने ताट ठेवलंय, देवाने तुमचा स्वीकार करावा. तर कुणाचं करेल जो चर्यावंत आहे, ज्याची चर्या फार दृढावंत आहे त्याचे काम येते, आपल्याचं नाही. सगळेच काही पहिलीमध्ये बसू शकत नाही. काही 10वीतले आहेत, काही 12वीचे आहेत, काही पहिलीतले आहेत, काही बालवाडीतले आहेत. म्हणून आपण कुठल्या कॅटेगरी मधलं हे प्रत्येकाने बघायचं. उपहार मात्र ग्रस्तांनी दाखवायचा. आम्ही तो उपहार दाखवतो पण तुम्ही सुद्धा उपहार दाखवला पाहिजे. म्हणून 2 कारणं, एक तर परमेश्वराशी अर्पण केल्याची भावना, दुसरी गोष्ट त्यातला जो काही राजस तामसपणा आहे तो निघून जातो. म्हणून 2 परीसाठी झोळी दृष्टपूत केल्या जाते. चांगदेव भट्टांनी झोळी दृष्टपूत केली जेणेकरून तिथलं जे काही रजतम होती ती दूर झाली, तिथे सात्विकता आली. आणि परमेश्वराची साधना करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी तर सात्विकता आपल्यामध्ये पाहिजे. आमच्या स्वामींनी सांगितलं ना, राजसा तामसा धर्मी अधिकरण, जो राजस पुरुष आहे. राजस म्हणजे कोण? सदा सर्व काळ विकारामध्ये रममान असतो तो राजस. तामस म्हणजे सदाकाळी तमतम करतो तो तामस पुरुष. अवसर काळी तमतम करतो, मंगल काळी तमतम करतो. त्या पुरुष धर्मामध्ये अधिकरण म्हणून धर्माचं काहीच करू शकत नाही. धर्म येण्यासाठी सात्विकता फार महत्वाची आहे. जो सात्विक आहे ना तोच धर्म आचरण करू शकतो. इतर संप्रदायामध्ये काही बंधन नसले पण आपल्यामध्ये बंधन आहे. तो राजस पाहिजे, तो सात्विक पाहिजे, राजस तामस नको आहे. म्हणून तुम्हाला उपदेश देते वेळेस तुमच्याकडून जो संकल्प केला जातो की अन्य देवतेला शरण जाणार नाही, अन्य देवतेचा प्रसाद खाणार नाही, मी सप्तव्यसनाचा त्याग करेल. कशामुळे संकल्प करून घेतला जातो तुमच्याकडून? सप्तव्यसनापासून मी तुम्हाला तामसक्रियेपासून दूर केलं, तुम्ही देवतेचा प्रसाद खाऊ नये, तुम्हाला राजस्क्रियेपासून लांब केलं, तुम्हाला विकल्पापासून दूर केलं. नंतर तुमचा संकल्प घेतला, तुम्हाला सात्विक करून नंतर तुम्हाला उपदेश दिला जातो. तुम्हाला सात्विक करून नंतर तुम्हाला संन्यास दिला जातो. कारण की परमेश्वराच्या मोक्ष मार्गामध्ये सात्विकता ही फार महत्वाची आहे. सात्विकता नसेल तर धर्म आचरण करू शकत नाही आणि तो धर्मही पालन करू शकत नाही. यासाठी आपल्यामध्ये सात्विकता पाहिजे. जर सात्विकता आली पाहिजे तर अशा पद्धतीने जे काही विधिनियम धर्माने सांगितले, जे काही शास्त्राने सांगितलं ते आम्हाला पालन करता आलं पाहिजे. मग 2 पद्धतीने हा उपहार, 2 क्रियेसाठी उपहार दाखवला जातो हे लक्षामध्ये ठेवा. झोळी दृष्टपूत करती मग जेविती ती दिसे चांगदेव भट्ट भिक्षा करोणी आले. स्वामींना झोळी दृष्टपूत करायचे, त्यातला काही पदार्थ स्वामींना वाढायचे, स्वामी भोजन करायचे, चांगदेव भट्ट भोजन करायचे. म्हणजे बघा संस्कृती आहे की नाही, आपल्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देणे हे काय सांगितले? आपली संस्कृती सांगितली. स्वतः खाणे ही विकृती सांगितली. म्हणून आपण जे काही कमवतो त्यातला अर्धा भाग 4 तरी आपण दान धर्मासाठी दिलाच पाहिजे. देव म्हणतो ना 1 रुपया कमव, परंतु 4 कोणासाठी कर? 4 धर्मासाठी कर. तरच तुझ्या जे काही कमवतो त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. जर का स्वतःच खाल्लं ना, अर्पण ईश्वराला केलं नाही, धर्मासाठी दान दिलं नाही तर त्याचा कमवून कितीही फायदा नाही. एखाद्याकडे लाखो रुपये, करोड रुपये आहे पण दान धर्मच करत नाही, मग त्या दानाचा काही उपयोग आहे का? द्रव्याचा काही फायदा आहे का? एकाने सांगितलं माझ्या 100 पोते मला पिकलं पण 1 पोते देऊ वाटत नाही, मग त्याचा काही फायदा आहे का? नाही. तुझे तुला अर्पण देवा मागतो मी दान. हे देवा तुझंच आहे, देवाला अर्पण आपल्याला दान मागायचं आहे. म्हणून देवासाठी अर्पण करता आलं पाहिजे, धर्मासाठी अर्पण करता आलं पाहिजे. चांगदेव भट्टाने स्वामींना जी आपली भिक्षा होती ती दिली, नंतर आपण जेवण केलं.
ती दिसे चांगदेव भट्ट भिक्षा करून आले झोळी काठीसी घातली. एक दिवस स्वामी आपलं चांगदेव भट्ट भिक्षा करून आले आणि झोळी काठीसी घातली, म्हणजे काठीला झोळी घालून ठेवली. तर पूर्वी काय असे काही हँगर वगैरे नव्हते, ती काठीला झोळी बांधायची आणि काठी कुठेतरी लटकून ठेवायची. काठी टेकोनी ठेवली, काठी ठेवून दिली आणि स्थिती झाली. आणि मग त्यांना स्थिती झाली. स्थिती म्हणजे एक प्रकारचा आनंद त्यांना संचरला. तैसेची खडखांबुला खेळू लागले. तसंच मग खडखांबुला म्हणजे त्या सभा मंडपामध्ये जे अनेक खांब होते, ह्या खांबाला धर, त्या खांबाला धर, त्या खांब, असं तो लपाछपीचा खेळ त्यांचा सुरू झाला. एकटे चांगदेव भट्ट होते. एरा खांबाहून एर खांबू शिविती, ह्या खांबाला शिवायची, त्या खांबाला शिवायचे म्हणजे पकडायचे. चारी पहार चौ भवंते भवंत होते. चारी पहार म्हणजे 3 तासाचा एक प्रहर, म्हणजे 4 प्रहर. म्हणजे 12 तास ते त्या खांबाशी खेळ करत होते, त्या खांबाशी गोलगोल फिरत होते. ऐसे स्थिती भोगीत होते. अशा प्रकारे स्थिती भोगीत होते म्हणजे ते आनंद भोगू लागले. तव दिसू निघाला म्हणजे सकाळ झाली. म्हणजे बघा, रात्रभर चांगदेव भट्ट त्या स्थितीमध्ये तो खेळ खेळू लागले. उदयाची गोसावी परश्रेया विजय केले. परश्रेयाशी म्हणजे स्वामी बाहेर स्वभावाला गेले. तैसीची देवळाशी विजय केले. आणि मग स्वामींना वाटलं की चांगो अजून आला नाही, आणि मग स्वामी तशाच प्रकारे चांगदेव भट्टांना मंदिरामध्ये पाहण्यासाठी गेले. सर्वज्ञे म्हणतले बटिका काही गा खडखांबुला खेळत असा. स्वामी त्यांना म्हणतात, काय बटिका चांगो, तुम्ही खडखांबुला खेळ खेळत असा, म्हणजे तुम्ही रात्रभर ह्या खांबाचे खेळ खेळत होता. गोसाव्या ते देखिले आणि स्थिती भंगली. गोसाव्या ते देखिले म्हणजे स्वामींना त्यांनी बघितलं. स्वामींना बघितल्याबरोबर त्यांची जी स्थिती होती, तो जो आनंद होता, असं म्हटल्यानंतर स्थिती भंगली आणि श्री चरणा लागले असं न घातले. स्वामींच्या चरणावर नमस्कार केला. स्वामींना बसायला टाकलं. गोसावी आसनी बैसले. स्वामी आसनावर बसले. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी त्यांना सांगतात, बटिका कौनी एकी मातासे. स्वामी आता त्यांना एक दृष्टांत सांगतात. दृष्टांत म्हणजे एक प्रकारची कथा आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं अर्थी दृष्टांत दीजे. म्हणजे एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्याला कथेच्या माध्यमातून समजून सांगा, किंवा एखादा संदर्भ सांगून त्याला समजून सांगा. जसं आपल्याला एखाद्या मुलाला सांगावं लागतं की अरे वाघ असा असतो, आपण त्याला वाघ सांगू शकत नाही, परंतु आपण त्याला मांजर दाखवून म्हणतो की हे बघ, ही वाघाची मावशी आहे, असं आपण त्याला समजून सांगत असतो. तर स्वामी आता दृष्टांताच्या माध्यमातून चांगदेव भट्टांना निरूपण करत आहेत. शास्त्रामध्ये 114 दृष्टांत सांगितलेत. दृष्टांत पण आहेत आणि दृष्टांतिक पण आहेत. दृष्टांतिक म्हणजे दृष्टांताचा जो संदर्भ असतो त्याला दृष्टांतिक असं म्हणतात. मग स्वामी दृष्टांत सांगतात. पाठीमागे आपण कोकडी दृष्टांत बघितला, मासळीचा बघितला, शब्दविध रसाचा दृष्टांत आपण बघितला. आज आपण दृष्टांत एक पाहणार आहोत. तो म्हणजे स्वामी आता सांगतात, कौनी एक माता से. स्वामी सांगतात कौणिक माता म्हणजे कौणिक आई असते. तेले कुरवा ते निजोनी कांडो जाये का दळू जाये. कांडू जाणे म्हणजे पूर्वीच्या काळी बघा ते साळी म्हणजे साळी असायच्या,
त्यांना ते काढण्यासाठी म्हणजे एक प्रकारचं ते धान्य असं बडवल्या जायचं. आता अनेक मशीन आल्या, परंतु पूर्वीच्या काळी सगळा हा प्रकार काढण्याचा होता. म्हणजे ते ज्वारी असेल, साळी असेल, जे काही धान्य असेल ते सगळं काढल्या जायचं, त्यांना बडवल्या जायचं, नंतर ते धान्य बाजूला करायचं, त्याला म्हणतात कांडणे. दुसरा का दळोजाई. दळोजाई म्हणजे काय, ते दळायला जायची कुठे. मोटका पानाये. मोटका पानाये म्हणजे तिचे जे स्तन असतात मातेचे, त्याला पाना म्हणजे त्याला पाना यायचं. मग दूध असं त्या बघा आईला जर ते जाणवलं, ते म्हणतात ना स्तनावर दूध येत असतं, म्हणजे जाणवतं. आणि ते जाणे, आणि मग तिच्या स्तनाला ते मोटका पानाये. पाना शब्दाचा अर्थ केला वात्सल्याने आईच्या स्तनातून बाहेर आलेले दूध, त्याला म्हणतात पाना. मग त्या मातेला तो पाना येतो. आणि जाणे, आणि मग ती जाणते. काय जाणते, ते भुकेले असेल. ती म्हणते की आता माझ्या लेकराला भूक लागलेली असणार आहे, कारण की लेकरू घरी असतं आणि ही माता कुणाच्या तरी घरी किंवा शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेली असते. तिला तो मोटका पाना येतो, तेने करून ते जाणते. मग येऊनी तयासी स्तनपान दे. लगेच ते हातातलं काम सोडते आणि माझं लेकरू भुकेलेलं आहे असं जाणून त्याला स्तनपान देते, मग त्याला दूध पाजते. त्याला दूध पाजते आणि मग ते लेकरू जी भुकेलेलं असतं ते रडायचं बंद होऊन जातं. बघा, आई कुठे असते, मुलगा कुठे आहे, परंतु वात्सल्य अशा प्रकारचं असतं. सिद्धांत सांगतात की तशा प्रकारे परमेश्वर सुद्धा एका मातेही पेक्षा, सांगितलं ना, मातेचा एक देश म्हणजे परमेश्वराचं जे प्रेम आहे 1% प्रेम मातेच्या ठिकाणी असतं. परमेश्वराकडे वात्सल्य आहे म्हणून तर परमेश्वर आपली काळजी घेत असतात. या जीवाला दुःखातून मुक्त करण्याचा विडा स्वामींनी उचललेला आहे. ज्याप्रमाणे ती माता तिला पाहणा येतो, त्याप्रमाणे सुद्धा परमेश्वराला या जीवाची कीव आलेली आहे. म्हणून तर परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीमध्ये आणलं, या जीवाला ज्ञान दिलं, याला प्रेम दिलं, भजनाचा अधिकार घडवला. कारण की या जीवाची दुःखी परमेश्वराला पावले नाही, म्हणून तर माये करवी सृष्टीची रचना करवलेली आहे. हे सुद्धा परमेश्वराचं वात्सल्य नाही का? परंतु जीव आपल्या अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे ते ज्ञान दवडून हा देवतेची जीवाची भक्ती करू लागत असतो. फक्त एकच जगाच्या पाठीवर एकच दयाळू फक्त परमेश्वर आहे. लोक म्हणतो बघा बोलताना, अमक्याने इकडे इकडे यावं, कृपा करावी, ते बोलतात बघा लोक. अरे कृपा जीव नाही करत, कृपा फक्त परमेश्वर करतो. जीव निष्ठुर आहे, देवताही निष्ठुर आहे. देवतेला तुमची कीव येणार ना, जीवाला तुमची कीव येणार. तुमची जी कीव आहे फक्त परमेश्वर येणार आहे, का तिथं वात्सल्य आहे. दृष्टांत हा मातेचा स्वामींनी सांगितला, दृष्टांतिक त्याचं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे त्या मातेला कोपरा पाहणा आला, स्वामी सुद्धा चांगदेव भट्ट उपाशीच आहेत म्हणून चांगदेव भट्ट पहिले मंदिरामध्ये गेले. चांगदेव भट्टांना सांगितलं, दृष्टांत देऊन स्वामी त्यांना सांगतात, बटिका जेविली ती. स्वामी काय म्हणतात त्यांना, तुम्ही जेवण केलं? जी नाही. ते म्हटले, जी मी जेवलो नाही. रात्रभर चांगदेव भट्ट उपाशीच होते, त्यांना स्थिती झालेली होती, परंतु स्वामी त्यांची काळजी करण्यासाठी गेले. कधी गेले? परमेश्वर कधी काळजी करतात भक्ताची माहिती आहे का? देवा भक्त सुद्धा देवाची काळजी करतो ना, तेव्हा ईश्वर आपली काळजी करत असतात. परंतु आपल्याला ही काळजी करता आली पाहिजे. आपण तर देवाची काळजीच घेत नाही हो.
देवाची काळजी घेणं म्हणजे काय करणं? आता का प्रत्यक्ष परमेश्वर आहे का नाही, परंतु परमेश्वराचे साधन आहे. स्थान, प्रसाद, भिक्षू, वासनिक, साधनांची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या घरी देवपूजा असेल तर आपण देवपूजेची काळजी घेतणं म्हणजे काय करणं? तिथे पूजावसर करणं, उपहार दाखवणं, टापटीपणा ठेवणं, नीटनेटकापणा ठेवणं, सुगंधी पुष्पार्पण करणं, वेळेला निद्रा करणं, वेळेला सेज करणं, वेळेला सकाळी प्रातःकाळी 5 वाजता देवाला त्या जी पूजा आहे त्या पूजेचे व्यवस्थापन करणे, देवपूजा उठवणे, देवपूजेला निद्रा करणे, ही आपली काळजी आहे. आपण कुठे जरी गेलो तर देवाला उपहार करून जायला पाहिजे. काही काही लोक गावाला निघून जातात आणि घरी तसेच देव बंद ठेवतात. आपण फिरायला जातात आणि देवपूजा घरीच. पण लक्षामध्ये ठेवा, जर तुम्ही सर्वजण बाहेर पडत असाल तर आपली देवपूजा आहे एक तर सोबत घेऊन जा, नाही तुम्हाला सगळे नेता आले, 1-2 विशेष आपल्या सोबत पाहिजे. आणि जर घरामध्ये कोणी ठेवलं जर असेल त्यांच्यात ते अन्न सांगितलं पाहिजे, त्याची काळजी तुम्ही घ्या. ही आपण काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही कुठे जाणार असाल तर एक व्यवस्थित देवपूजा ती जी पेटीमध्ये आहे ती व्यवस्थित ठेवून दिली पाहिजे. नंतर मग आपण निघून जातो, तशीच देवपूजा आपल्या म्हणजे रूममध्ये असते, धुळखात पडलेली असते. होईल आहे का आपल्याला देवाची काळजी? नाही. म्हणून आपल्याला देवाची काळजी करता आली पाहिजे. देव आपली काळजी करेल का? इथे संदर्भ आम्हाला दुष्ट चरित्र आम्हाला शिकवतं. स्वामी त्यांची विचारपूस करायला गेले. जेवले का म्हणतात ते म्हटले नाही. सर्वज्ञ म्हणतले अनारोती झोळी. स्वामी म्हणतात घेऊन या झोळी आली इकडे. आणि गोसावी अवलोकिली. आणि गोसाव्याने काय केलं? जी झोळी होती की नाही ती अवलोकन केली. तव साधन आले नाही. तव साधन आले नाही म्हणजे काही भाजीच आली नाही. म्हणजे भिक्षामध्ये फक्त काही भाकरी असेल किंवा चपाती आली असेल. वृक्षण म्हणजे कोरडी चपाती आली होती, भाजी आलेली नव्हती. सर्वज्ञ म्हणतले बटिका वृक्षासे. साधन काही नाही. जिजी सर्वज्ञ म्हणतले तरेत सांगाची ना. स्वामी त्यांना म्हणतात जर तुमच्याकडे काही साधन नाही आलं तर तुम्ही आम्हाला सांगितलं का बरं नाही? आम्ही तुम्हाला दिलं असतं ना काहीतरी प्राप्त करून. पण चांगदो भट्टाने सांगितलंच नाही. म्हणजे कधी कधी बघा, आता पूर्वच्या गावं छोटे होते किंवा दुर्भिक्ष होतं, फक्त काही चपातीच यायची, कधी भाजीच यायची, कधी काही नसायचं. आणि मग देवाने सांगितलं जे असेल ते भिक्षेमध्ये घ्यायला सांगितलं. जरी काही भेटलं नाही तरी शेवटी संभवाच्या घरी शब्द टाकायला सांगितलेला आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा जर पर्याप्त भिक्षा भेटली नाही तर तो कोठा संपूर्ण होईपर्यंत साधकाला भिक्षा मागायला सांगितली. येत म्हणी जे हो. स्वामी सांगतात जरी तुमच्याकडे जर नव्हतं तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं. स्वामी त्यांना म्हणतात ऐसिया सेवटली घरे एखादा एक ठावो अपज विजय हो. स्वामी सांगतात की जरी तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या घरी गेले तुम्हाला काही भाजी नाही आली तरी शेवटचं एक संभवाचं घर पाहून त्या ठिकाणी भिक्षा करायला जायला आपल्याला काही हरकत नाही. तुम्ही गेले पाहिजे होते. जर पुन्हा जर कधी असा प्रसंग जर तुमच्यावर आला तर शेवटी संभवाच्या घरी आपण तो भाजी घेण्यासाठी जायचं किंवा भिक्षा मागायला सांगितलेली आहे. स्वामी काय म्हणतात बटिका जेवा जा. स्वामी सांगतात की बटिका जा, आता तुम्ही जेवण करा. चांगदेव भटे म्हणतले पाणी नाही जी. चांगदेव भट्ट म्हणतात जिजे आता पाणी नाही, जेवण कसं करू? सर्वज्ञ म्हणतले तुम्ही महात्मे किंगा. एकी गावी जेवी जे एकी गावी अंचवी जे. स्वामी सांगतात की तुम्ही महात्मे आहात. महात्म्याकडे संयम पाहिजे. एका गावामध्ये जेवावं, दुसऱ्या गावामध्ये जाऊन पाणी प्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे का? एवढा संयम गोसावी करविला, एवढा संयम करायला सांगितला. दुसरी गोष्ट स्वामींच्या मध्ये आरोग्य पण सांगितलेलं आहे की आता बघा त्या योगामध्ये सांगतात की जेवण झाल्यानंतर
कमीत कमी 1 तासाने पाणी पिलं पाहिजे किंवा पाऊण तासाने पाणी पिलं पाहिजे. कारण की जेणेकरून आपण जर जेवण केल्यानंतर जर लगेच पाणी पिलं तर म्हणतात की पचनक्रिया बरोबर होत नाही, आपलं ते अन्न पोटामध्ये सडतं, नंतर आपल्याला पोटाचे विकार सुरुवात होतात. म्हणून जेवल्यानंतर जे योगी असतात ते 1 तासानंतर पाणी पितात बघ, त्यांना कुठला पोटाचा विकार होणार नाही, त्यांना कुठला त्रास होणार नाही. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा आरोग्य सांगितलं आणि साधकाला संयम पण या ठिकाणी करवला. अशा प्रकारे स्वामी त्यांना निरूपण या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे स्वामींनी चांगदेव भट्टांना निरूपण केलं. चांगदेव भट्टांना निमित्त करून समग्र जी जीव जाती आहे त्यांना स्वामींनी निरूपण केलेलं आहे. स्वामींचं जे बोलणं आहे हे समग्र जीवासाठी आहे. ते स्वामींनी कुणाला कुठे निमित्त करून दृष्टांत सांगितला, वचन निरूपण केलं, एखादा संदर्भ सांगितलेला आहे. या ठिकाणी चरित्रामध्ये आम्ही बघायला भेटलं की परमेश्वर जो आहे त्यांना कशा प्रकारे जीवाविषयी स्नेह असतं. जीवाविषयी म्हणण्यापेक्षा जो भक्त आहे परमेश्वराचा त्याविषयी अपार स्नेह असतं. सगळ्या ठिकाणी ममता परमेश्वराची आहेच, कारण की परमेश्वर सर्व ठिकाणी व्यापक आहे. मग स्वामी सुद्धा सांगतात की इथे जर कुठे जरी कुणाला त्रास झाला तर परमेश्वर दुखवल्या जातो. एखादी मुंगी असेल, किडा असेल, तिला जरी त्रास झाला तर परमेश्वर दुखवलं जातं. का? तो व्यापक आहे, सर्व व्यापक परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वर पदोपदी भक्तांची काळजी घेत असतात. भक्ताला परमेश्वर साह्यही करत असतो. तिसरा संदर्भ आम्ही बघितला, जो साधक आहे त्याने कशा प्रकारे भिक्षा मागावी आणि भिक्षा मागत असताना जरी त्याला पर्याप्त आहार नाही भेटला तर त्याने शेवटी संभवाच्या घरी शब्द टाकायला सांगितलेला आहे. काही लोक म्हणतात, बाबा तुम्ही लईच मागता हो. लईच मागता म्हणजे भिक्षा ही 2 प्रकारची आहे. एक नित्यकीची, एक निमित्त विधीसाठी. नित्यकी म्हणजे एकटा फिरतो तो नित्य, आणि निमित्त म्हणजे अनेकांच्या निमित्तामध्ये राहतो जो निमित्त. आता समजा गुरुकुळ आहे, स्वतःसाठी जे 1 पोतं बस झालं की त्याला, परंतु गुरुकुळासाठी त्याला 10 पोते मागावे लागतात, 50 पोते मागावे लागतात. ही झाली निमित्तकी भिक्षा. म्हणजे 1 वर्षभर जेवढा त्या अन्नधान्य पुरवठा लागेल तेवढा तर मात्र मागावाच लागतो. आणि म्हणून एक नित्यकी भिक्षा, एक निमित्तकी भिक्षा. चांगदेव भट्टांची जी भिक्षा होती नित्यकी म्हणजे एकट्यासाठी होती आणि स्वतः तर आणायचे, परंतु स्वामीसाठी पण ते घेऊन यायचे. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं, जर तुमच्या ठायला जर कोणी आलं तर त्याला भिक्षेला सोबत घेऊन जा, नाहीतर आपली ती भिक्षा त्यांना वाढा. म्हणून परमार्गामध्ये जी भिक्षा आहे ती निमित्तकी भिक्षा आहे. निमित्तकी म्हणजे आपल्याकडून जी भिक्षा आमच्याकडे येते त्याला अनेकांच्या मुखात ती भिक्षा जाणार आहे. व तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी भिक्षा दिली कोणा सत्पात्राच्या मुखामध्ये जाईल, कोणा अधिकरणाच्या मुखामध्ये जाईल. परमार्गामध्ये अनेक थोडं आचार्यगण येत असतात, अधिकरण येत असतात, आणि त्यांच्या मुखामध्ये ती भिक्षा गेल्यानंतर आता कोणी गहूच दिले, कोणी तांदूळच दिले, कोणी साखरच दिली, ज्याने जे काही दिलं असेल, पण आले त्या दिवशी अधिकरण काही वस्तू त्यांना उपयोगामध्ये गेली, काही खाण्यामध्ये गेली, चहामध्ये गेली, मग कुणाचा अधिकार वाढला, तुमचाच वाढला की नाही? कारण की पदार्थ तुमचा आहे ना, तो फक्त निमित्त आम्ही आहोत. म्हणून कोण कुठे कोणा उपयोगी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून भिक्षा ह्याला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे. या ठिकाणी तुसळकार सांगतात की स्थिती म्हटली कुणाची ना अन्नवाची स्थिती होती. स्वामी चांगदेव भट्टांकडे गेले याचं कारण की मातेच्या दृष्टांताप्रमाणे स्वामींना सुद्धा जाणवलं की चांगदेव उपाशी आहे. ज्याप्रमाणे त्या मातेला कोपरा पाना आला सुद्धा परमेश्वराला चांगदेव भट्टांची कीव आली आणि स्वामी स्वतः चांगदेव भट्टांकडे गेले, त्यांना स्थिती भंगली आणि त्यांना भोजन करायला लावलं. स्वामी त्यांना विधी सांगितला. मातेचं स्नेह परमेश्वराच्या ठिकाणी आहे. मातेचं 1 पट सांगितलं, परमेश्वराचं 10 पट स्नेह आहे. माता सुद्धा दोष ठेवेल, काही ठेवणार नाही, परंतु परमेश्वर जो आहे ना तो निश्चित मात्र जीवाचे दोष आपल्या पोटामध्ये ठेवतो. म्हणून तर आपण पुन्हा पुन्हा इथे आलो. जर देवाने आपले दोष पोटामध्ये ठेवले नसते ना तर देवाने पुन्हा सृष्टी निर्माणच केली नसती. ऐसा अनंत सृष्टी
एकसृष्टीमध्ये आलात का तुम्ही? अनंत सृष्टीमध्ये आपण आलेलो आहोत. हे सुद्धा अनंत सृष्टीमध्ये देवाने आणलं, ज्ञान दिलं, प्रेम दिलं, अधिकार घडवला. हे सुद्धा परमेश्वराचं वात्सल्य आहे. हे माऊली पण आहे. पण जर परमेश्वर एवढा मायाळू आहे, आपण सुद्धा परमेश्वर ठिकाणी अनन्यभावे शरण गेलं पाहिजे. लिलेमध्ये आपण शिकतो चांगदेव भट्टांसारखं आपल्याला देवाचं स्नेह भेटावं, प्रेम भेटावं, देवाने आमची काळजी घ्यावी, अशा प्रकारे आपण देवाला प्रार्थना करूया. लीला सर्वांनी आठवायची, स्मरायची, कृतीमध्ये आणायची. दंडवत प्रणाम. पूर्वीच्या काळी